What is Power BI? Everyone. Okay. It is a business intelligence tool. Okay. Developed by Microsoft. Azun. Okay. Online guys. What is Power BI? Anyone? बोला ऑनलाईन मी लेक्चर थांबवेल इथंच. कन्वर्ट कमी बोल एकदम होते. Sir, Power BI is a business intelligence tool. Okay. Power BI is a business intelligence tool that convert Yes. raw data into meaningful insight. What is business intelligence? It is the Process of collecting, analyzing, and presenting business data. Okay. It is the process of first collecting, second cleaning, third analyze, and fourth visualization. Okay. It is the process of collecting, cleaning, analytical, and then visualization. Present. Okay. काय आलं बिझनेस इंटेलिजन्स काय पॉवर BI काय ओके. What are the components of Power BI desktop? What are the components of Power BI desktop? Power query, power pivot, power view, power map. ओके. कोणकोणते 5 कंपोनेंट? फर्स्ट पॉवर क्वेरी. पॉवर क्वेरी मध्ये काय होतं? Data connection and transform tool. येस, डेटा ट्रान्सफॉर्मेशन अँड क्लिनिंग. सेकंड आहे पॉवर पिवोट. त्यामध्ये काय होतं? Modeling. डेटा मॉडेलिंग. थर्ड वन Visualization, power view. पॉवर व्यू. पॉवर व्यू मध्ये काय होतं? डेटा व्हिज्युअलायझेशन. Visualization. थर्ड पॉवर मॅप. पॉवर मॅप मध्ये काय होतं? डेटा व्हिज्युअलायझेशन 3D वे. अँड फिफ्थ Power Q&A. Q&A. It is a question and answer engine. Okay, good. Then, in how many way we import the data in Power BI? 3 ways. Okay. First कोणता आहे? Get data through Power BI desktop. Next. Second, new source through Power Query editor. दोनच लक्षात ठेवा आता. फर्स्ट वन इज गेट डेटा थ्रू पॉवर BI डेस्कटॉप आणि नेक्स्ट गेट डेटा इथं पॉवर BI डेस्कटॉपला आहे गेट डेटा. आणि सेकंड न्यू सोर्स ते कुठे आहे? पॉवर क्वेरी एडिटरला आहे. व्हाय वी यूज पॉवर क्वेरी एडिटर? सर स्क्रीन शेअर नाही केली. जस्ट वेट. दिसते आता? येस सर. ओके. काय चाललेलं आपलं आता? गेट डेटा कुठं असतं? पॉवर BI डेस्कटॉपला असतं आणि पॉवर क्वेरी एडिटरला न्यू सोर्स. व्हॉट इज द यूज ऑफ पॉवर क्वेरी एडिटर? इट इज अ ETL प्रोसेस. मीन्स डेटा एक्सट्रॅक्ट करणार, देन ट्रान्सफॉर्मेशन करणार अँड देन लोडिंग करणार. म्हणजे काय करतो आपण पॉवर क्वेरी एडिटर मध्ये? जस्ट ट्रान्सफॉर्मेशन अँड क्लिनिंग. ओके ओके ठीक आहे. ऑनलाईन हे ऑनलाईन. ओके. Yes. What are the panes present in Power BI? Filter pane. Okay. Visualization. ओके. फर्स्ट कोणता असतो? हा फिल्टर पेन. बरोबर. पहिला कोणता असतो? फिल्टर पेन. सेकंड व्हिज्युअलायझेशन पेन अँड थर्ड डेटा पेन. फिल्टर मध्ये काय असतात? फिल्टर आउट करतो आपण व्हॅल्यू. किती टाईपचे फिल्टर आहेत? 3 टाईपचे फिल्टर आहेत. कोणते? Page level filter. फर्स्ट कोणतं असतं? व्हिज्युअल लेवल फिल्टर. म्हणजे काय होतं त्यांनी? प्रत्येक व्हिज्युअलला एक फिल्टर असतं, म्हणजे तो पर्टिक्युलर व्हिज्युअल रिफ्लेक्ट होतो त्या फिल्टरनुसार. ओके. सेकंड कोणतं असतं? पेज लेवल फिल्टर. म्हणजे इथं मी काहीतरी एखादं स्लाइसर घेणार आणि बाकीच्याला सगळ्या जे कार्ड्स व्हिज्युअल असणार त्याला फिल्टर आउट करणार.
ओके, ते कोणतं असतं? पेज लेवल. आणि थर्ड वन कोणतं असतं? रिपोर्ट लेवल, All म्हणजे page ऑल level. पेज लेवल. म्हणजे मी 4 पेज बनवलेत आणि इथं जर स्लायसर यूज केलाय मी, तर इथं जेव्हा मी स्लायसर 2020चा यूज करेल तर सगळ्या पेजवर रिफ्लेक्ट होणार. त्याला काय म्हणतो आपण? ऑल पेज लेवल फिल्टर. क्लिअर? ओके. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिपोर्ट अँड डॅशबोर्ड? हे जे पेज 1 पेज 2 दिसतात हे काय सगळे रिपोर्ट्स आहेत. रिपोर्ट्स काय असतं? मल्टिपल पेजेस असतात. आणि हा जो संपूर्ण दिसतोय तुम्हाला हा काय? डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्ड इज ओनली सिंगल पेज. सिंगल शीट. ओके, क्लिअर सगळ्यांना? येस ऑनलाईन सर. क्लिअर? येस. येस सर. देन आपल्याला काय करायचं आहे? डेटा इम्पोर्ट करायचा आहे. तर काय करायचं आहे? इम्पोर्ट करायचं. सो फर्स्ट कुठं जाणार मी? गेट डेटा. गेलो गेट डेटामध्ये. आपली फाईल कोणत्या फॉर्मॅटमध्ये? CSV फॉर्मॅटमध्ये, राईट? आपल्याकडे एक्सेल फॉर्मॅटमध्ये आहे का फाईल? नाहीये. बाकीचे कोणते आहे का? नाहीये. CSV फॉर्मॅटमध्ये. तर आपण चूज काय करणार? टेक्स्ट/CSV. काय चूज करणार? टेक्स्ट/CSV. केली. आली कुठे फाईल माझी? पॉवर BI नावाच्या फोल्डरमध्ये. ओके, फर्स्ट मी इम्पोर्ट करतो कॅलेंडर लुकअप. काय करतो? कॅलेंडर लुकअप इम्पोर्ट करतो. ओके, जेव्हा मी गेट डेटावर क्लिक केला आणि डेटा इम्पोर्ट केला तेव्हा मला इथं 2 ऑप्शन येतात. एक लोड डेटा आणि ट्रान्सफॉर्म डेटा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लोड द डेटा अँड ट्रान्सफॉर्म द डेटा? लोड मध्ये डायरेक्टली डेटा लोड होईल, ट्रान्सफॉर्म केल्यानंतर क्लिनिंग होणार त्याची आपण ज्याप्रमाणे करणार. ओके, जेव्हा मी लोड डेटा करेल, लक्ष द्या, जेव्हा मी लोड डेटा करेल तर जेव्हा लोड करेल डेटा तेव्हा तो कुठे दिसणार डेटा? फक्त पॉवर BI डेस्कटॉपला. तो पॉवर क्वेरी एडिटरला जाणार आहे का? नाही जाणार. ओके, जाणार आहे का? नाही जात. जेव्हा मी लोड करतो डेटा तेव्हा फक्त तो पॉवर BI डेस्कटॉपवर जातो. ओके, सो नेहमी काय करायचं? ट्रान्सफॉर्म द डेटा. ओके, करतो ट्रान्सफॉर्म. केला ट्रान्सफॉर्म डेटा. ओके, आता जो त्याचा कॉलम आहे, कॉलम नेम आहे, ते कुठे आले? फर्स्ट रोला आले. ते मला कुठे न्यायचं? अगेन कॉलम हेडरला. ओके, काय करायचं? एनीवन? वन रोला सिलेक्ट करायचं, ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन हेडर सिलेक्ट. ओके, तर ट्रान्सफॉर्म मध्ये जाणार आणि काय करणार? यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. तो कुठे गेला? वरती. पॉवर BIच्या स्टेप्स काय आहेत? पहिली स्टेप्स काय? पॉवर BIची पहिली स्टेप काय आहे? डाटा लोड करायचं, डाटा इथं घ्यायचा पॉवर BI मध्ये आणि क्लीन करायचं. नाही, पहिलं काय? डेटा अंडरस्टँडिंग. काय पहिलं? डेटा अंडरस्टँडिंग. त्याचं एक्झाम्पल काय दिलेलं मी? जर तुमच्या लाईफमध्ये कोणता पर्सन येणार असेल, राईट, त्याला तुम्ही आधी आतमध्ये येऊन देता की आधी अंडरस्टँड करता? आधी काय करता? अंडरस्टँड करता, देन तुमच्या लाईफमध्ये त्याला एंट्री करता. बरोबर आहे? कळालं? हे लक्षात राहील. सो फर्स्ट काय असतं? नेहमी डेटा अंडरस्टँडिंग. देन काय करायचं तुम्हाला? डेटा लोडिंग. म्हणजे काय? तो माणूस आला तुमच्या लाईफमध्ये, आता त्याच्यावर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी असतील ना, राईट, ते तुम्हाला नीट करायचं. मग ते काय असतं नंतर? ट्रान्सफॉर्मेशन. थर्ड स्टेज कोणता आहे? ट्रान्सफॉर्मेशन. फर्स्ट डेटा अंडरस्टँडिंग, सेकंड डेटा लोडिंग, थर्ड डेटा ट्रान्सफॉर्मेशन. ओके, डेट नावाचा कॉलम आहे माझ्यावर, राईट? माझ्याकडे फक्त डेटच आहे. ओके, मला ह्याच्यातून काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करायचं. काय काय ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो? डेटा टाइप चेंज करू शकतो. ओके, year, dates. ओके, फर्स्ट स्टेप काय असते आपली? नेहमी डेटा टाईप चेक करतो. जेव्हा तुम्ही डेटा लोड करता तेव्हा काय करायचं? त्याचं बिहेवियर चेक करायचं, त्या पर्सनचं. म्हणजे काय? डेटा टाईप चेक करायचं. कुठं असतं ते? होम टॅबमध्ये डेटा टाईप. ओके, कशामध्ये कन्वर्ट करू? डेटमध्ये. येस. झाला कन्वर्ट डेटमध्ये. जर मला इथं एरर आला असता तर काय केलं असतं? राईट, बिकॉज ऑफ जर कंट्री वाईज डेटा आहे ना, आपल्याकडे डेट व्हॅरी करते.
आपण जो डेटा यूज करतोय तो कशाचा करतोय, मायक्रोसॉफ्टचा डेटा यूज करतोय. ती कोणती कंपनी, USA ची. तर आपल्याकडे डेट कशी चालू होती, पहिलं डे, मंथ अँड देन इयर. तिकडे काय होतं, इयर, मंथ अँड डे. ओके. जर तुम्हाला इथं एरर आला तर कसा सॉल्व्ह करायचा, इथे ॲरो दिसतोय, ॲरोवर क्लिक करणार. बरोबर ना, नाही चुकले ना, ॲरोवर नाही क्लिक करायचं, तिथं साईडच्या ह्याला क्लिक करायचं, डेटच्या ह्याला दिसतंय, नाही तर युझिंग लोकल म्हणून आहे. काय, युझिंग लोकल. आता जेव्हा मी युझिंग लोकलवर क्लिक करतोय, गाईस थोडं फास्ट होईल, लक्ष द्या, फक्त रिव्हिजन लेक्चर आहे. ओके. जेव्हा मी युझिंग लोकल क्लिक केलं, काय आलं, डेटा टाईप होता टेक्स्ट आणि इंग्लिश इंडिया. पण डेटा टाईप कोणता आहे आपला, डेट. सो ऑलवेज सिलेक्ट करा डेट, नॉट डेट टाइम, डेट. सर एकदा परत सांगतो. सांगतो बाबा, इथं डेट दिसतंय, एरर आले असतील कोणाला तर सांगतोय. ओके. डेटवर क्लिक करायचं साईडच्या, युझिंग लोकलमध्ये जावा. ओके. युझिंग लोकलमध्ये गेल्यानंतर एक टॅब ओपन होईल. जस्ट वेट. टॅब ओपन झाली. डेटा टाईप कोणता आहे आपला, डेट नावाचा आहे, त्यामुळे ते डेटा टाईप काय सिलेक्ट करणार आपण, डेट. ओके. डेट इंग्लिश इंडियाचं राहून द्यायचं. ओके. अँड देन ओके. झालं, प्रॉपर आलं या फॉर्मॅटमध्ये. ओके. आता आपल्याला काय करायचं, त्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन करायचं. कोणता टॅब यूज करणार, ट्रान्सफॉर्म और ऍड कॉलम. व्हाय ऍड कॉलम, ऑनलाईन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम. ट्रान्सफॉर्म मध्ये त्याच कॉलमला ट्रान्सफॉर्म होईल आणि ऍड कॉलम केला तर जो मेन डेटा आहे तो तसाच राहील आणि न्यू कॉलम मध्ये आपण जे अप्लाय करणार ट्रान्सफॉर्मेशन ते ऍड होतील फक्त. राईट. जेव्हा मी ट्रान्सफॉर्मवर क्लिक करतो, इकडे लक्षात, ट्रान्सफॉर्मवर क्लिक करतो आणि काय करतो, ह्यातून इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे. काय करतो, इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. कुठं करणार एक्स्ट्रॅक्ट, इयर. डेट नावाचे ऑटोमॅटिकली विजिबल होतात ते. ओके. सो डेटवर जातो आणि इथून इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. आता जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं ते कुठे झालं, एक्झिस्टिंग कॉलम मध्ये झालं. बट आता माझा मॅनेजर येतो आणि तो मला पर्टिक्युलर डेटची सेल्स देऊ शकतो. आता मी नाही देऊ शकत, का, ती डेट लॉस झाली ना, राईट. त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय असतं, डेटा लॉसेसचे चान्सेस जास्त असतात. ओके. सो आपण काय करतो, नेहमी ऍड कॉलम करतो. ओके. परत बॅक जातो. ठीक आहे. आता जेव्हा मी ऍड कॉलम करतोय आणि अगेन इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे. काय करतो, इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. केलं इयर एक्स्ट्रॅक्ट. जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं ते कुठे झालंय, न्यू कॉलम मध्ये, राईट. डेटा लॉसचा चान्स आहे का इथे, नाही. काय, डेट पण आहे आपल्याकडे आणि त्याचं इयर पण आहे. सो तुम्ही डेट वाईज पण इन्फॉर्मेशन देऊ शकता, इयर वाईज पण इन्फॉर्मेशन देऊ शकता. क्लिअर. डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम. ट्रान्सफॉर्म काय करतं, एक्झिस्टिंग कॉलम मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतं. बट ऍड कॉलम एक न्यू कॉलम घेतं आणि जो काही रिझल्ट असेल तो एका न्यू कॉलम मध्ये शो करतो. ओके. ऑनलाईन. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. ठीक आहे. अजून काय एक्स्ट्रॅक्ट करणार, मंथ. ओके. मंथ ऑलवेज काय, नेम ऑफ द मंथ, राईट. नेम ऑफ द मंथ. समरचा अडाणी असेल, त्याला माहितच नसेल 1 2 3 4 काय, त्यामुळे आपण काय करतो, ऑलवेज नेम ऑफ द मंथ. आलं, जानेवारी फेब्रुवारी ऑटोमॅटिकली. नेक्स्ट अजून बोलो. क्वार्टर. डे. क्वार्टर आहे आता, काय करू, क्वार्टर ऑफ द इयर. सो ऑटोमॅटिकली काय देणार, 1 2 3 4 5 देणार. बट समोरच्याला कसं काय माहिती हे 1 2 3 क्वार्टर आहे, हे पुढे काय लिहिलंय का, QTR काय लिहिलंय का, तेव्हा काय यूज करतो आपण, राईट. कंडिशनल तेव्हा काय यूज करतो, कंडिशनल कॉलम. का, कंडिशन काय आली माझी, 1 ला काय पाहिजे मला, QTR1, 2 ला QTR2, 3 ला QTR3 आणि 4 ला QTR4. सो मी काय करणार, कंडिशनल कॉलम मध्ये जाणार, राईट. आपण ट्रान्सफॉर्म मध्ये पण कंडिशनल कॉलम यूज करू शकतो का, दिसतंय तुम्हाला ऑप्शन, कुठं दिसतोय, नाही सर, तो कुठं असणार, ऑलवेज ऍड कॉलम मध्ये असतो. ओके.
सो काय करायचं, कंडिशनल कॉलम नेम, ऑर्डर नेम टाकतो. बोला, कॉलम नेम कोणत्या कॉलम ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला? कोणत्या? ओके. इक्वल्स टू 1 असेल तर माझा आउटपुट काय पाहिजे, QTR 1. ओके. अजून एक कंडिशन आहे माझी, 4 क्वार्टर असतात माहिती ना, 3 महिन्याचा 1 क्वार्टर, वर्षामध्ये 4 क्वार्टर असतात. ओके. ऍड क्लॉज अगेन कोणत्या कॉलमवर करायचे, क्वार्टर इक्वल्स टू 2 क्वार्टर. नाईस. देन अगेन एक ऍड क्लॉज लागेल. ओके. अगेन क्वार्टरवर्स इक्वल्स 3, काय असेल ते QTR 3. अदरवाइज एल्स काय असतील सगळे QTR 4. राईट. ओके करू. ओके. जेव्हा मी ओकेवर क्लिक केलं, झालं का सगळं सॉर्ट झालं? आता झालं सॉर्ट. म्हणजे आता मी दाखवू शकतो ना QTR वाईज, क्वार्टर वाईज, म्हणजे समोरच्याला पण इझी अंडरस्टँडिंग की बाबा हे क्वार्टर 1 आहे, हे क्वार्टर 2 आहे, हे क्वार्टर 3 आहे. 1 2 3 4 ने काय दिसत होतं, समजत होता, तर समोरच्याला काहीच माहित नसेल. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण बिझनेस म्हणजे एखादं इन्साईट जनरेट करतो किंवा ट्रान्सफॉर्मेशन करतो, तर नेहमी समजा की समोरचा अडाणी आहे, तो फक्त बिझनेस ओनर, त्याला फक्त बिझनेसची घेणं देणे. सो त्याला जेवढं अंडरस्टँड करता येईल तुम्हाला इझिली, तेवढं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आणि इन्साईट्स फाइंड करायचं. ओके, क्लिअर ऑनलाईन? येस सर. ओके, ठीक आहे. अजून बोला. सर आपण डे पण करू शकतो ना? हा, करू शकतो. नेम ऑफ द डे करायचं. हा. नेम ऑफ डे आला, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आला, येते का? आता अजून स्टार्ट ऑफ द वीक करायचं, एक्स्ट्रॅक्ट. स्टार्ट ऑफ द वीक एक्स्ट्रॅक्ट. येस सर. स्टार्ट ऑफ द वीक केलं एक्स्ट्रॅक्ट. आता इकडे बघा, जेव्हा वेनसडे येतोय तेव्हा एक वीक चालू आहे, म्हणजे वेनसडेला वीक आहे, 29 सेम तारीख दिसते. नवीन वीक कुठून स्टार्ट होतोय? संडे पासून स्टार्ट होतोय, राईट. बट इंडियामध्ये वीक कधीपासून स्टार्ट होतो? मंडे पासून स्टार्ट होतो. सो मला स्टार्ट ऑफ द वीक चेंज करावं लागेल. कसं करणार? ऑनलाईन एनीवन? सर फॉर्म्युला बार मध्ये जाऊ. कुठे? फॉर्म्युला बार. ओके, फॉर्म्युला बार कुठे? फॉर्म्युला बार सांग बरं मला. सर अप्लाइड स्टेप मध्ये जाऊन करायचं. राईट. स्टार्ट ऑफ द वीक अप्लाइड झाली, इथे एक स्टेप इन्सर्टेड काय टाकलंय, स्टार्ट ऑफ द वीक. साईडला सेटिंग बटन दिसतंय सगळ्यांना, त्या सेटिंग बटनवर क्लिक करायचं. ओके. आणि इथं काहीतरी एक एम कोड येतोय. डेट नावाचा फंक्शन आहे, स्टार्ट ऑफ द वीक नावाचा पण फंक्शन आहे. त्यामध्ये आतमध्ये काय पास केलाय त्याने, डेट नावाचा कॉलम, म्हणजे आपला कॉलम पास केलाय त्याने. ओके. मंडेला काय असतं, 1 2 3 4 माहिती ना, मंडेला 1, ट्यूजडेला 2. ओके. मला स्टार्ट कधीपासून करायचंय? मंडे पासून. सो मी काय टाकणार, कॉमा 1. आलं. ओके वर क्लिक करू. येस. ओके. आता इकडे बघा, 30 तारीख कुठपर्यंत आली? संडे पर्यंत आली. वीक कुठून स्टार्ट झालं? नवीन तारीख 6 तारखेपासून, बरोबर. नवीन वीक कुठून स्टार्ट झाला? मंडेला स्टार्ट झाला. क्लिअर? सगळ्यांना करता येईल ऑनलाईन? एव्हरीवन? येस सर. आता करता येईल ना? सोपं झालं. येस सर. गुड. झालं. ह्यात एवढंच ट्रान्सफॉर्मेशन होतं, राईट. काय होतं अजून काय ते पुढे? ओके. हा, मला वीकडे आणि वीकेंड फाईंड करायचे. कंडिशन काय आली? वीकडे आणि वीकेंड. काय बिझनेस ओनर असतं ना, बाबा मला वीकडेला किती सेल्स झालाय, वीकेंडला किती सेल्स झालाय, हे फाइंड आउट करणं इम्पॉर्टंट नसतं. त्या अकॉर्डिंग तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवावं लागतं, राईट. काय यूज करणार? ऑनलाईन कंडिशनल कॉलम यूज करणार. का? कंडिशन काय माझी, वीकेंड फाइंड करायचे आणि वीकडे फाइंड करायचे. एवढं तर क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. ऑनलाईन. ओके, ठीक आहे. कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार? कशा?
डे नेम वर करू शकतो मी. डे नेम आहे ना माझ्याकडं. ओके, हो. सो काय करणार मी अगेन ऍड कॉलम मध्ये कंडिशनल कॉलम. वीकेंड वीकडे कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार? डे नेम. का? डे नेम. तिथूनच आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार. बाकीचे कोणते कॉलम सॅटिस्फाय करतोय का? नाही करत आहे, राईट. त्यामुळे काय चूज करणार आपण? डे नेम. डे नेम इक्वल्स टू काय टाकू शकतो? सॅटर्डे आणि संडे वीकेंड. ओके, इक्वल्स टू सॅटर्डे असेल तर वीकेंड. वीकेंड. अजून क्लॉज एक ऍड करणार. डे नेम अगेन डे नेम इक्वल्स टू संडे असेल तर वीकेंड. वीकेंड, राईट. अदरवाईज सगळे काय? एल्स वीकडे. एल्स मध्ये सगळे वीकडे वीकडे. करू शकतो. बिग डे. ओके, आलं का? वेडनेसडे वीकडे, थर्सडे वीकडे, फ्रायडे वीकडे, सॅटर्डे संडे वीकेंड आलं ऑटोमॅटिकली. क्लिअर. स्टार्ट ऑफ द वीक जसं आपण एक्सट्रॅक्ट केलं, म्हणजे स्टार्ट ऑफ द वीक जसं चेंज केलं, इथं पण वीकडे वीकेंड चेंज झाले ऑटोमॅटिकली. ओके, ऑनलाईन क्लिअर इथपर्यंत सगळे? येस सर. Yes, sir. ठीक, पुढे जायचं. ऑलवेज हो, sir. जेव्हा तुम्ही एखाद्या फाईलवर ट्रान्सफॉर्मेशन करतात, ठीक आहे, नेहमी क्लोज अँड अप्लाय करायचं. ठीक आहे, नेहमी काय करायचं? क्लोज अँड अप्लाय. काय केलं मी? क्लोज अँड अप्लाय करतो. आणि इथं अप्लाय चेंजेस म्हणून येते. आता जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं असेल बॅक एंडला, पॉवर क्वेरी एडिटर म्हणजे काय? पॉवर बीआयची बॅक एंड आहे, राईट. तिथं काय होतं? सगळे ट्रान्सफॉर्मेशन होतंय, ते कुठेतरी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे फ्रंट एंडला, म्हणजे तुमच्या डेस्कटॉपला. त्यामुळे हे अप्लाय चेंजेस करायचं असतं. ओके, ते चेंजेस रिफ्लेक्ट व्हा. ओके, आता ते जस्ट लोड होतं. जस्ट वेट. ऑनलाईन एक काम करा ना, तुमच्या ग्रुपला ज्या ज्या ग्रुपच्या असतील तुम्ही D8 DS4 ऑनलाईनचे असेल, त्याने एकाने नाव लिहा आणि त्याच्या खाली सगळ्यांनी अटेंडन्स चालू करा. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर. ठीक आहे, झालं अप्लाय चेंजेस डन. अगेन हे बघा, जेवढे मी ट्रान्सफॉर्मेशन केले असेल, डेटा पेन ओपन झालं, त्याला जस्ट ड्रॅग करतो. आलं का? सगळे जे काय आधी काय होतं आपल्याकडे? फक्त डेट कॉलम होता. एवढं काय होतं बाकीचं? डे नेम, मंथ नेम, क्वार्टर नेम, राईट. जर अप्लाय चेंजेस केलंच नसतं मी, तर हे पण आलं नसतं. जेव्हा मी अप्लाय चेंजेस केले तेव्हा त्या डेटा पेनमध्ये ऑटोमॅटिकली काय झालं? ते रिडायरेक्ट झालं आणि इथं सगळं आपल्याला दिसते इन्फॉर्मेशन. ओके, क्लिअर. नेक्स्ट टेबल घेऊ. अगेन गेट डेटा, बरोबर आहे. टेक्स्ट CSV, कस्टमर लुकअप आहे. ओके, इकडे बघा, लोड आलाय, ट्रान्सफॉर्म आलाय. काय करणार ऑनलाईन? लोड डेटा की ट्रान्सफॉर्म डेटा? ट्रान्सफॉर्म. राईट. काय करणार? ट्रान्सफॉर्म द डेटा. जर ट्रान्सफॉर्म डेटा केलं तेव्हा कुठे गेलं ते? पॉवर क्वेरी एडिटरला, म्हणजे पॉवर बीआयच्या बॅकएंडला. पॉवर बीआयच्या बॅकएंडला कोणती लँग्वेज यूज करतो आपण? M लँग्वेज. आहे ना लक्षात? हे जी दिसते ना तुम्हाला वरती कोड, ही सगळी M लँग्वेज. ओके, फर्स्ट स्टेप काय करणार? हेडर्सला नेणार सगळे. कुठे आहे ते? ट्रान्सफॉर्म टॅबमध्ये यूज फर्स्ट राहायचं. हेडर कुठे आहे?
इथे एवढं लांब आहे ना, त्यामुळे ट्रान्सफॉर्म मध्ये गेलो मी. ओके ठीक आहे. देन सांगा ह्याच्यामध्ये काय काय ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. हॅलो 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 हॅलो. कॉलम मर्ज. कॉलम मर्ज. ओके अजून. डेटा टाइप चेंज. डेटा टाइप चेंज. ओके बोला अजून काय काय माझ्याकडे ॲडव्हेंचर वर्क्स. ओके ठीक. आता John24 समथिंग काहीतरी आहे आहे आहे. ओके मला काय करायचंय, मला काय करायचंय, ॲडव्हेंचर वर्क्स हवंय फक्त. कंपनीमध्ये 10 पर्सन असतात, 10 पर्सनचे कंपनी वेगवेगळे असतात एका क्लायंटच्या प्रोजेक्टवर, राईट. म्हणजे हे काय असतं ॲडव्हेंचर वर्क्स काय त्यांचं म्हणजे कंपनीचं नेम, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण डोमेन नेम म्हणतो, राईट. मला काय करायचं, हे नाव वेगळं करायचं आणि डोमेन नेम वेगळं पाहिजे. मला काय पाहिजे फक्त ॲडव्हेंचर वर्क्स हवंय. काय हवंय, ॲडव्हेंचर वर्क्स. त्यासाठी काय यूज करतो, ऑनलाईन डिलिमिटर. ओके. डिलिमिटर कुठं ऑप्शन असतं. ऍड कॉलम. ओके ऍड कॉलम मध्ये गेलो. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट राईट. एक्स्ट्रॅक्ट काय करणार, आफ्टर डिलिमिटर. डिलिमिटर यूज करणार. पण कोणता डिलिमिटर यूज करणार, आफ्टर. टेक्स्ट बिटवीन डिलिमिटर. कोणता यूज करणार, टेक्स्ट बिटवीन डिलिमिटर. डिलिमिटर म्हणजे काय, स्पेशल कॅरेक्टर्स, जसं की @ झालं, स्पेस, हायफेन, डॉट, स्पेस, हे सगळे काय झाले स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, राईट. ते काय झाले सगळे डिलिमिटर झाले. ओके काय करणार, टेक्स्ट बिटवीन डिलिमिटर. ओके स्टार्ट डिलिमिटर कोणता आहे, @ एंड कोणता आहे. डॉट. करू ओके. कोण नो म्हणलं रे, मग व्हॅल्यू कोण आल्या. नाही नो नो नो. हा ऑनलाईन स्पेस वगैरे वापरला. मुद्दामून वापरला. ओके मी इथं स्पेस वापरलेला. ओके डिलिमिटर खूप मायनर गोष्ट बघता. तुम्ही एक जरी एक्स्ट्रा स्पेस टाकला तर तुम्हाला व्हॅल्यू येत नाही, डायरेक्ट ब्लँक व्हॅल्यू यायला लागते, जसे आता मला आले. ओके अगेन काय करणार, एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट बिटवीन डिलिमिटर. ओके स्टार्ट काय, @ एंडला डॉट. देन ओके. तरी येत नाहीये. डेटा टाइप चेंज. डेटा टाइप चेंज. ओके कुठे येते डेटा टाइप चेंज. ठीक ईमेल ॲड्रेस होता ना, होम टॅबवर जातो. Yes. डेटा टाइप तर सेम आहे रे, टेक्स्टच आहे. वाय 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 वाय. ठीक आहे आपण इथं सेटिंगवर जेव्हा तुम्ही क्लिक करता ना, ओके सेटिंगवर जेव्हा क्लिक करता तुम्ही, तेव्हा जी आपण स्टेप अप्लाय केली त्याच्याकडे टॅब ओपन होतो. ओके सो बरं मागे जाऊन ती चेंज करायची गरज नाही. येत आहे माझं का नाही येतं. ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये डॉट देऊ का, दिलं ना, @ आहे ना. तर ते तुम्ही ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये जाऊन काहीतरी करायला लावलं होतं. नाही ते नंतरचं पार्ट आहे. ओके क्लिक करतो अगेन मी, माझं का नाही ते. तुमचं येत आहे ऑनलाईन, तुमचं येत आहे करा बरं ऑनलाईन Yes, sir. पटकन. येत आहे तुमचं सगळ्यांचं येत आहे, माझं का नाही येत आहे. बाय वाय वाय वाय.
बिटवीन डिलिमिटर तर ना आधी ऍट द कॉलम रेट सिलेक्ट केल्यानंतर येतो काय केल्यानंतर जो ईमेल ऍड्रेसचा कॉलम आहे ना, आधी तुम्ही जेव्हा अप्लाय केलं तेव्हा सिलेक्टेड नव्हता. सिलेक्टेड सिलेक्ट होता करून मग एक्स्ट्रा काहीतरी येते. आला. फर्स्ट स्टेप काय असते ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं काय करावं लागतं आपल्याला आधी तो पर्टिक्युलर कॉलम सिलेक्ट करावं लागतं मग त्याच्यावर काय करावं लागतं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं. क्लिअर. मी कोणता तरी भलता सिलेक्ट केलेला आधी बॅचलर समथिंग काहीतरी होता त्यामुळे काय ऍट द रेट आहे तरी काय ऍट द रेट काय आहे का नाही त्यामध्ये काय देतो तुम्हाला सगळं ब्लँक व्हॅल्यूज देतो. ओके ऍडव्हेंचर वर्क्स आला. अजून काय ते बघितलेलं ना आपण अजून मार्च कॉलम तीन कॉलम एकत्र. ओके ठीक आहे. आता काही मॅनेजर्स ऐकू असतात त्यांना पूर्ण नाव एकसाथ पाहिजे. मिस्टर प्रेफिक्स फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एकाच कॉलम मध्ये हवंय. कसं करणार मर्ज क्वेरीज ऍड कॉलम मर्ज कॉलम. ऍड कॉलम मर्ज क्वेरी कुठे दिसते तुम्हाला मर्ज क्वेरी फर्स्ट काय करायचे ते 3 कॉलम सिलेक्ट करायचे कसं कंट्रोल दाबायचे राईट ते 3 कॉलम करायचे सिलेक्ट करायचे केले. जर मर्जचा ऑप्शन ओपन झाला ऑटोमॅटिकली झालं ना मर्ज कॉलम सेपरेटेड बाय स्पेस. ओके आला मिस्टर जॉन यंग समथिंग काय ते नाव मर्ज कसं यूज करायचं का आलं एव्हरीवन. मर्ज काय करतो येस सर. मर्ज काय करतो कॉलम्सला जॉईन करतो. ओके नेक्स्ट आता इथे काहीतरी अॅन्युअल इन्कम नावाचा कॉलम दिसतोय मला दिसतोय कुठे गेला हां इथे अॅन्युअल इन्कम नावाचा कॉलम राईट. मला आता करायचंय 1.5 लाखाच्या वर असेल ते हाय इन्कम राईट 1.5 लाखाच्या खाली असेल ते मिड इन्कम आणि 1 लाखाच्या खाली असेल ते लो इन्कम. ओके हे सगळं मला करायचंय परफेक्ट. काय करणार मी हॅलो कंडिशनल कॉलम. हो काय करणार गाईस कंडिशनल काय करणार कंडिशनल कॉलम कशावर अॅन्युअल इन्कम वर कंडिशनल कॉलम. कॉलम नेम कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचे अॅन्युअल इन्कम ऑपरेटर ग्रेटर दॅन ना तुम्ही डेटा टाइप चेंज नाही केला राईट मी डेटा टाइप चेंज केलेला का फर्स्ट काय करायचं नेहमी डेटा टाइप चेंज करायचं त्यामुळे मला ते कधी दाखवत काय होतं टेक्स्ट रिलेटेड फंक्शन दाखवत होतं सगळं. आता काय करतो बोल नंबर करतो जस्ट आलं बोल नंबर मध्ये झालं अगेन ऍड कॉलम मध्ये जातो आणि कंडिशनल कॉलम यूज करतो. अगेन कोणत्या कॉलमवर अॅन्युअल इन्कम ऑपरेटर ग्रेटर दॅन जर 1.5 लाख असेल तर हाय इन्कम बरोबर शून्य ना हाय प्रायोरिटी. हाय इन्कम ठीक आहे. अगेन एक ऍड क्लॉज करतो 1.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर ओके ठीक आहे तुम्ही म्हणून करतो ठीक आहे अॅन्युअल इन्कम लेस दॅन हां 1.5 लाखाच्या आत असेल तर मीडियम आणि 1 लाखाच्या असेल तर लेस काय टाकणार इथं 1 लाख टाकणार जर मी इथं लेस दॅन 1 लाख टाकलं आणि इथं लेस इन्कम दिलं तर 1 लाखाच्या खाली सगळ्यांना लेस इन्कम झाला आणि अदरवाईज जे राहतील ते सगळे काय झाले मिड इन्कम. जर मी तर 1.5 लाख टाकलं असतं तर मिड इन्कम सगळ्यालाच पोहोचलं असतं 1 लाखाच्या आतमधल्या पण पोहोचलं असतं राईट. काय आलं ते लॉजिक. तर मी इथं काय टाकणार मी 1 लाख काय झाले लेस इन्कम वापरू शकतो ना लेस दॅन इक्वल टू वापरा काय प्रॉब्लेम तुमची मर्जी. ओके बाकीचे काय असतं मिड इन्कम एक एल्स क्लॉज मध्ये ओके आलं. लेस इन्कम का आले सगळ्यांची 90,000 वगैरे काहीतरी असं
90, 60, 60, 70, 70, त्यामुळे लेस आले. 1,00,000ला पण लेस आहे ना, का लेस दॅन इक्वल टू यूज केलं त्यामुळे. ओके, अंडरस्टँडिंग एवढं एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, झोपेत आहे का रे? यस सर असे करताय पण. ठीक आहे, एवढे ट्रान्सफॉर्मेशन केलेले आपण, का अजून काय केलेले? आता जेव्हा मी अॅन्युअल इन्कम बघतोय 90,000 आणि त्या साईडला एक कॉलम आहे टोटल चिल्ड्रन नावाचा, राईट? काय टोटल चिल्ड्रन नावाचा. आता मला चेक करायचं तो फादर आहे की नाहीये. फादर कधी होतो? जेव्हा चिल्ड्रन येतात, बरोबर आहे ना? एवढं तर माहिती आहे सगळ्यांना. ऑनलाईन एव्हरीवन? हा, ओके. आता मला हे चेक करायचंय, जर तो पॅरेंट्स असेल तर पॅरेंट म्हणून द्यायचंय, आणि जर पॅरेंट नसेल तर नॉट अ पॅरेंट. ठीक आहे, माहिती ना? असेल तर डॅड, नसेल तर नॉट अ डॅड. सिम्पल. काय करायचं? कंडिशनल कॉलमिंग अगेन, बरोबर आहे? Yes. 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 कंडिशनल कॉलमिंग डेटा टाईप आधी चेंज करून घेऊ आपण. गोल नंबर मध्ये हॅलो, अगेन काय करणार? ऍड कॉलम, कंडिशनल कॉलम, बरोबर आहे? Yes. कॉलम नेम इज पॅरेंट. Total. जस्ट वेट, इज पॅरेंट. कॉलम नेम कोणते आहे ना? टोटल चिल्ड्रन. Total children. ओके, टोटल चिल्ड्रन. ऑपरेटर ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅन का ग्रेटर दॅन इक्वल टू? एक असला तरी असतो ना बाबा, असतो ना. ओके, जर ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर तो काय झाला? पॅरेंट. अदरवाइज नॉट अ पॅरेंट. ओके, without it. Parent, not a parent. Clear? Online. Yes, sir. कंडिशनल कॉलमिंग कशी वर्क करते हे कळालं? ट्रान्सफॉर्म ऍड कॉलम मधला डिफरन्स कळाला? एव्हरीवन ऑनलाईन? Yes, sir. मर्ज कॉलम कसं करायचं कळालं? डिलिमिटर थ्रू सेपरेट कसं करायचं कळालं सगळ्यांना? Yes, sir. ट्रान्सफॉर्मेशन डेट मध्ये आपण एक्सट्रॅक्ट केलं ते पण कळालं ना? सो झालाय माझा डेटा लोड. अगेन क्लोज अँड अप्लाय करा, अँड फ्रंट एंडला ते अप्लाय चेंजेस करा. अप्लाय चेंजेस. काय म्हणते? एरर्स दाखवते. वाय एरर बघायचं का? व्ह्यू एरर म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. तर मी व्ह्यू एररवर क्लिक केलं तर काय दिसतं इथं? सगळ्या गोष्टी काय? एम्प्टी आहेत, नल आहेत, ब्लँक आहेत. ह्याचा काही यूज आहे आपल्याला? नाहीये ना? आहे का ऑनलाईन काय यूज? ऑनलाईन
नाही राईट. नाही सो आपण हे डिलीट करू शकतो. आधी Yes. नॉर्मल पॉवर एडिटरला जातो. ठीक आहे, आलो इथं. आता जेव्हा मला इथं एरर्स बघायचे असतात, ओके, काय बघायचे मला? एरर्स बघायचे. हा टॅब ओपन झालाय काहीतरी, इथं काय दाखवतो? व्हॅलिड 0. एरर तर 0% दाखवतो. इथं का असं होतं? काय एरर तर आहेत आपल्यामध्ये, पण मला इथं 0% दाखवतंय का? का होतं असं? सिलेक्टेड कोणते फक्त फर्स्ट 1000 रोज आहेत, राईट. पुन्हा एंटायर डेटा सेट सिलेक्ट करायला पाहिजे ना त्यासाठी. सो काय करायचं? ऑलवेज एंटायर डेटा सेट सिलेक्ट करायचं. करू एंटायर डेटा सेट सिलेक्ट. हा, एंटायर डेटा सेट केलं की आपल्याकडे काय होतं? त्याचं की एमटीज होते, राईट. इथं बघा लगेच दिलं एमटी इज लेस दॅन 1%. हे डिलीट कसं करायचं? जस्ट होवर करायचं 1% वर, रिमूव्ह एमटी. चेक तर केलेले आपण एरर्स, ते व्हॅलिड होते का? लागणार होते तुम्हाला? ते नाही लागणार. सगळे एमटीच आहे, सगळे यूज होणार आहे नाही होणार. त्यामुळे काय करायचं? रिमूव्ह एमटी. हॅलो, येस. हॅलो हॅलो हॅलो. आता बिझी थोडा मी कॉल करतो. हो ना प्लेसमध्ये पटकन लॅपटॉप घेऊन देतात. नाही, पर्टिक्युलर कॉलमला, त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये चेंजेस झाले. ओके, सो इथं हा इंटायरिस आहे, पण कॉलम कोणता आहे? पर्टिक्युलर कॉलम सिलेक्ट केला ना. आता इथं बघा नेक्स्ट कॉलम मध्ये अजून एमटी दाखवतात ते, राईट. अगेन एमटी, रिमूव्ह एमटी, रिमूव्ह. का असं बेचैन होतोस? इकडे तिकडे तिकडे इकडे इकडे. गरम होते राव, एवढं ऊन आहे बाहेर, एवढं ऊन आहे राव बाहेर. मारो तुम्ही. इथं बस, इथं त्यामुळे बसतं. ओके, अगेन रिमूव्ह एमटी. पर्टिक्युलर कॉलमला परफॉर्म करावं लागतं. ओके, ते करून डिलीट कर. जर तुम्हाला डुप्लिकेट रिमूव्ह करायचे असेल तर कोणता ऑप्शन यूज करता? कोणता टॅब कोणता यूज करता? रिमूव्ह डुप्लिकेट तर मला पण माहिती. ऑनलाईन टॅब कोणता यूज करता? कोणता? होम टॅब मध्ये, होम टॅब जर आपल्याकडे डुप्लिकेट्स असतील तर काय करायचं? होम टॅब मध्ये जायचं, इथं रिड्यूस रोज म्हणून आहे, दिसतंय? क्लिक करायचं, तर रिमूव्ह डुप्लिकेट्स. ओके, क्लिक करायचं रिमूव्ह डुप्लिकेट्स डायरेक्ट. ठीक आहे, अगेन क्लोज अँड अप्लाय. सर येस. एकदम हेडर आणि ते आपलं व्हॅल्यू पॅराग्राफी. काय 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 अरे आवाज गेला. हेडर आणि आपलं खाली जे व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये ते पॅराग्राफ आहे बघा. हा, ते माझ्या ह्याच्यात दिसत नाही हो. वेट सांगतो. माझ्या माहिती प्रॉब्लेम येतो सगळ्यांना, सांगतो मी. सांगतो वेट, मला हे सॉल्व्ह होत्या. झालं. एरर्स इन कस्टमर लुकअप सॉल्व. अगेन नेक्स्ट डेटा घेऊ. त्यात आपल्या पॉवर क्वेरी एडिटर पर्यंतच होईल. तुम्हाला टॅक्स साठी परत यावं लागणार आहे. येताल ना टेक्स्ट/CSV. अगेन वा, देन छान. प्रोजेक्ट मी नंतर घेणार ना, डेडलाईन नंतर. आधीच सांगतोय, डेडलाईन दिलेली मी. किती दिली? सर ते डेटा होतच नाही. काय होत नाही डेटा?
सर काय दिलं प्रोजेक्ट? कोणत्या बॅचचा बाबा तू? बेस्ट 10. DA10 ना? हा तुम्हाला नाही रे अजून, तुम्हाला वेळ अजून. DA4 ला दिलाय मी. ठीक आहे सर, ठीक आहे. ओके, प्रोडक्ट कॅटेगरीज करू. बाकीचे सगळ्यांची रिलेशनशिप बिल्ड झाली, तुमचे कसे काय नव्हते? त्यांनी तुमचा तुम्हाला प्रोजेक्ट दाखवतो DA7चा, त्यांनी मला प्रोजेक्ट पण सबमिट केलाय त्याच रिपोर्टवर, त्याच डेटावर. काय प्रॉब्लेम? एकच मेनी टू मेनी येते, ते तुम्हाला हँडल करायचं. सर पण त्याच्यात काय होतंय, तो ब्रांच आयडी इकडे घेतला ना, ते लेफ्ट आउटरला पण मग कमी होऊन जातं तिकडे डुप्लिकेट. मग फुल आउटर वापरा. नाही पण तरी ते पूर्ण 500 काहीतरी 501 येते, मॅच नाही होते, 350 मॅच होतात. बघा मग ते कसं सॉल्व्ह करायचं, तुमच्या हातात आहे. हे रोज तुम्ही सॉल्व्ह करायचे. प्रत्येक जर मी गोष्ट सांगितलं तर काय होईल? ChatGPT टाका ना, बिंदास. सर मेनी टू मेनी रिलेशन एकच येते ना? हो, एकच येतंय. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. ते होतंय, ते असे ते बाय डिफॉल्ट आहे, ते तो आपण हँडल करू शकतो, त्यामुळे येतं ते. मग तेवढे येणारच आहे, 1 मिनिट टू मिनिट येतच. ओके, ऑलवेज ट्रान्सफॉर्म डेटा. सात आठ 9 रिलेशनशिप आहेत काय. मी पुढे काढल्या रिलेशनशिपला दाखवतो. ओके, ठीक आहे. आता जेव्हा आपल्या इकडे लक्षात नंतर बघा, इकडे लक्षात आहे. पॉवर क्वेरी एडिटरला जर डेटा गेट करायचा असेल, कुठे करणार? न्यू सोर्सवर क्लिक करणार, टेक्स्ट CSV. बरोबर आहे. ओके, प्रोडक्ट कॅटेगरी झाला. प्रोडक्ट लुकअप व्यू होता. कुठे प्रोडक्ट लुकअप? तो डेस्कटॉपला गेला. आहे की सर तिथं वरती आलतं की आता डेस्कटॉपचे. हो रे, हो, थांब जरा. कुठे गेलं? हा, प्रोडक्ट लुकअप सिलेक्ट केलं. ओके, प्रसादच असेल, दुसरं कोण असतं? DA10चा मुलगा आहे, उत्साही असतो. लोड होतं, डेट वेट करा, अँड देन ओकेवर क्लिक करा. येईल ना, इंटरव्ह्यूला येईल ना. काय माहिती. ओके, प्रोडक्ट लुकअप आलं. ठीक आहे. आता इथं फर्स्ट काय करतो, मी हेडरला कन्वर्ट करतो. ओके, फर्स्ट स्टेप माझी तीच असेल. ट्रान्सफॉर्म टॅब, यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. केलं. देन प्रोडक्ट SKU काय डिस्क्राईब करतं? प्रोडक्ट SKU स्टॉक किपिंग युनिट. HL म्हणजे काय? हेल्मेट. U509 काय? त्याचा कोड. आणि R म्हणजे काय? त्याचा कलर आहे. राईट. आता मॅनेजर आला आणि तो म्हणते मला फक्त HL हवंय, मला ना U509 पाहिजे ना R पाहिजे. काय यूज करणार? डिलिमिटर. हाऊ? बिटवीन. वाय? मला फक्त HL हवंय. बिफोर टेक्स्ट बिफोर डिलिमिटर. एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट बिफोर डिलिमिटर. कोणते डिलिमिटर आहे? हायफन. बरोबर. तिथे काय टाकणार मी? जस्ट हायफन. ओके, अँड देन ओकेवर क्लिक कर. बिफोर डिलिमिटर ऑलवेज तो लेफ्टने स्टार्ट करतो. आफ्टर डिलिमिटर म्हणजे राईटने स्टार्ट करतो. कुठे गेलं रे? हा, अरे ट्रान्सफॉर्म मध्ये झालं. आलं HL आलं. ओके, आता मला हवंय फक्त U509 किंवा HL U509 एवढं मला पाहिजे. काय आलं? HL U509. ओके, सांगा
हा घ्यायचं ना. बिटवीन ओके बिटवीन वाय बिटवीन मला HLU509 हवंय. बिफोर शुअर सर कोणतं बिफोर delimited घेतल्यावर use फक्त करायचं? या घेतलेलं आहे ना, बिफोर असले की कोण? लेफ्ट करतं आणि आफ्टर असले की राईट. राईट. U509 मला हवंय. HLU509 मला हवंय. आर मला नकोय, कलर नकोय त्याला. कोणता डिलिमिटेड यूज करणार? आफ्टर ना. बिफोर काय करतं? लेफ्टनी सर्चिंग करतं. हो आफ्टर सर. बरोबर ना. लेफ्टनी आणि आफ्टर काय करतं? राईटनी सर्च करत येतं. त्यामुळे आफ्टर. आर नंतर डिलिमिटर आहे. त्या डिलिमिटर नंतर मला पाहिजे सगळी व्हॅल्यू. डिलिमिटरच्या आधीची पाहिजे का? नाही पाहिजे. डिलिमिटरच्या नंतरची पाहिजे मला. क्लिअर ना. सो काय सिलेक्ट करणार मी? बी आफ्टर. बरोबर ना. आफ्टर डॅश हायफन ट्रान्सफॉर्म मध्येच होतं यार, लक्षात ठेवा. ऍड करून करतो. काय आलं? काय आलं? मला काय पाहिजे होतं? काय यूज कर? HLU509 पाहिजे. काय यूज कर? एक डिलिमिटर स्किप करायचं ऍडव्हान्स. बाकी जण कळू द्या ना गोष्टी. ऑनलाईन फर्स्ट ऑकरन्स वाला डिलिमिटर सिलेक्ट केलं सर त्यांनी. काय केला? एक डिलिमिटर स्किप करावं लागेल ऍडव्हान्स मध्ये जाऊन. एक डिलिमिटर स्किप करायला लागेल. शुअर येस. तुम्ही म्हणता त्यामुळे करतोय. सेटिंग मध्ये जातो आधी. ऍडव्हान्स ऑप्शन सांगा. फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इनपुट फ्रॉम द एंड ऑफ द इनपुट पाहिजे. स्टार्ट ऑफ द इनपुट का एंड ऑफ द इनपुट? स्टार्ट ऑफ द इनपुट. ओके इथं काय टाकू? 1 तुम्ही म्हणता काय म्हणून टाकतो आणि देन ओके वर क्लिक करतो. ओके काय आलं? आर आला. तुम्ही तर म्हणला. गाईज ऑनलाईन काय आलं? आर आला, एम आला, एल आला. टेक्स्ट बिफोर डिलिमिटर करणार ना. राईट. आम्ही आर स्किप करणं येतो. काय? टेक्स्ट बिफोर डिलिमिटर करना था, आर स्किप करना पड़ेगा तो. ओके क्या करना पड़ेगा? बिफोर डिलिमिटर. कन्फ्यूज केलं की नाही मी तुम्हाला? बरोबर. इंटरव्ह्यूला पण असंच करणार. या तुम्ही करू काय डिसल. ओके काय पाहिजे मला? HL काय पाहिजे होतं? HLU509 बरोबर आहे. HLU509 जे आहे ते आफ्टर द डिलिमिटर आहे का बिफोर द डिलिमिटर आहे? बिफोर. बिफोर द डिलिमिटर आहे. राईट. पुढे करणार एक्स्ट्रॅक्ट अगेन बिफोर डिलिमिटर. टेक्स्ट बिफोर डिलिमिटर. राईट. हायफन बरोबर आहे. बरोबर आहे का? हा तुम्ही म्हणते त्या बाबा. तर ह्याच्याने नाही येणार, ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये जाऊन करावं लागणार ना ते पुढे. राईट का? काय करतंय ते? 2 हायफन मध्ये कन्फ्युजन होतंय. राईट. त्यामुळे त्यांनी काय केलं? सगळे शेवटचा हायफन डायरेक्ट काय केलं त्यांनी? उडून टाकला. म्हणजे ते पूर्ण उडून टाकलं त्यांनी फक्त काय दिलं? HL दिलं. काय करायचं? ऍडव्हान्स ऑप्शन मधून ते एंड करायला लागेल सिलेक्ट. ओके काय करायचं? 1 शुअर 1. सर ते फ्रॉम द स्टार्ट ऑफ आलं का? ते पण चेंज बरोबर आहे. बरोबर आहे ना दादू. हा डिलिमिटर कोणतं स्किप केलं आपण? फर्स्ट वाला ऍरे स्टार्ट होतं ना. 0-1 कसा ऍरे स्टार्ट होतो असं इथं नंबरिंग स्टार्ट होते. 0 1 2 3 4 स्टार्ट. असं स्किप कोणतं केलं आपण? ते वाला. क्लिअर. डिलिमिटर आहे कन्फ्युजिंग आहे. डिलिमिटर थोडं ते तुम्हाला परत सांग. ओके माझी कंडिशन काय होती फर्स्ट?
फर्स्ट डेलिमीटर हे कुठे गेलं थांब एक मिनिट. HLU509 आहे. ओके, मला काय पाहिजे, U509R पाहिजे. काय पाहिजे, U509R. का आलं, हे जे U509R आहे ते डिलिमिटरच्या नंतर आहे की आधी आहे? नंतर आहे. एवढं तर काय आलं, ते नंतर आहे. येस सर. ठीक आहे. जेव्हा आपल्याला जर नंतरच्या गोष्टी फाइंड करायच्या असतील तेव्हा काय यूज करणार, कोणतं डिलिमिटर यूज करणार? U509R पाहिजे मला. डिलिमिटरच्या नंतर आहे ना, हायफन डिलिमिटर, त्यानंतर गोष्टी सगळ्या, कोणतं डिलिमिटर यूज करणार? आफ्टर डिलिमिटर. ओके. प्रोडक्ट SKU एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट आफ्टर डिलिमिटर. तो लेफ्टनी सर्च करत येणार आणि त्याला जिथं पहिला हायफन भेटल तिथून तो सगळी व्हॅल्यू देणार. हायफन टाक. त्याच्यामध्ये लेफ्टने सर्च करतो ना, त्याच्यामध्ये राईट पॉवर लेफ्ट फक्त ते टॅक्स मध्ये राईटने करतो. ओके, आलं U509R. का आलं, आफ्टर कधी यूज करायचं का आलं, डिलिमिटर नंतर जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर आफ्टर. आता मला HL हवंय. काय हवंय, HL हवंय. सर येस. आता मगाशी तर आपण तुम्ही म्हणला की डिलिमिटर बिफोर यूज केलं की लेफ्टनी सर्च करत जातं आणि कन्फ्युजन आफ्टर यूज केलं करण्यासाठी की राईटनी सर्च करत जातं. मग ते कन्फ्युजन करण्यासाठी म्हणलेलं रे. नंतर सांगितलं ना, क्लिअर झालं ना नंतर गोष्टी ऑटोमॅटिकली सगळ्यांच्या. ओके सर. ओके. ठीक आहे. U509R आलं. आता मला फाइंड काय करायचंय, HL फाइंड करायचंय. कधी ते HL कधी आहे, डिलिमिटरच्या आधी आहे. बिफोर डिलिमिटर. डिलिमिटरच्या आधी आहे, बरोबर आहे. सो तिथं काय यूज करणार मी, बिफोर डिलिमिटर. बिफोर डिलिमिटर. इथं सगळं वेगळं डिलिमिटरला भेट. ओके, बर, ठीक आहे. आलं HL. काय आलं. आणि जेव्हा तर माझ्याकडे मोर दॅन 1 डिलिमिटर असेल तेव्हा कोणता ऑप्शन यूज करणार, ऍडव्हान्स नावाचा ऑप्शन. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर आता डिलिमिटरची कन्सेप्ट सगळ्यांना? हो सर. ओके, क्लिअर ना आता, विसरणार नाही. ओके, ठीक झालं. प्रोडक्ट लुकअप मध्ये काय करायचं का अजून आपल्याला, ट्रान्सफॉर्मेशन एवढंच होतं. करायचं अजून काय, प्राइसला काय? ओके, कुठे करणार, ऑटोमॅटिकली गेलं. करन्सीचा सिम्बॉल फक्त डायरेक्ट पेजवर मग कुठे दिसायला पाहिजे, नाही दिसत, फक्त व्हिज्युअलला दिसतं, व्हिज्युअल लेवलला दिसतं सगळं. गाईज, PM इंटर्नशिपचा स्कीम आपलं चालू झाले, केले का आपल्या? PM इंटर्नशिप स्कीम असती, लोकांना रिडायरेक्ट होतं, ते अप्लाय करा. जे 21, ज्यांचं वय 21 ते 24 मध्ये आहे त्यांनी. परत सांगतो, ठीक आहे. आलो इकडे अगेन पॉवर पेरियडला जातो. सर ग्रुपला पाठवली का लिंक? नाही पाठवली रे, सर्च कर ना तेवढं तरी. ठीक आहे. प्रोडक्ट लुकअप आला, कॅलेंडर लुकअप आला, कस्टमर आला, प्रोडक्ट कॅटेगरी आला. नेक्स्ट कोणता, नेक्स्ट कोणतं, प्रोडक्ट लुकअप झाला ना, प्रोडक्ट सब कॅटेगरी राहिले. सब कॅटेगरीज लुकअप. येस, प्रोडक्ट सब कॅटेगरीज. Oh, I'm just
हे कोणाला त्या ग्लोबल लॉजिकचा मेल आला का D10 ठीक आहे. प्रोडक्ट सब कॅटेगरी झालं. देन अगेन टेक्स्ट CSV, अगेन प्रोडक्ट सब कॅटेगरी घेतला. आता रिटर्न्स डेटा. डिटेल लोडिंगला वेळ लागतो. तुमची फ्रेंड कुठे गेली? तिसरा होता ना, नाव काय तिचं? असेल ना, दिसेल. तुमच्या बरोबर कोण होतं? हा ते कुणाल वगैरे ते कुठे गेली? ऑनलाईन आहेत का? ऑनलाईन सर, ऑनलाईन. रिटर्न्स डेटा आला. आता जेव्हा मी न्यू सोर्सवर जातोय, टेक्स्ट CSV वर सिलेक्ट करतोय. ठीक आहे, इकडे बघा 2 मिनिटं. टेक्स्ट CSV वर सिलेक्ट करतोय तेव्हा माझा 3 सेल्सचा डेटा दिसतोय, 20चा, 21चा आणि 22चा. राईट. जर मी तिन्ही डिफरंटली लोड केले तर मला मॉडेलिंग मध्ये काय करावं लागेल? प्रत्येक डेटा, सेल्सचा डेटा प्रत्येक टेबलशी कनेक्ट करावं लागेल. हे थोडं हेक्टिक आहे. त्यासाठी इथं कन्सेप्ट आहे ती अपेंडची. आता अपेंड म्हणजे काय? एनीवन? अपेंड करतो म्हणजे काय करतो? व्हर्टिकली जॉईन करतो. राईट. जर 20चा डेटा तिथून संपेल त्याच्या खाली कोणता डेटा चालू होईल? 21चा. 21चा जिथं संपेल त्याच्या खाली कोणता चालू होईल? 22चा. हे काय झालं? अपेंड आहे. अपेंडचे 2 टाईप आहेत. एक आहे स्टॅटिक अपेंड आणि एक आहे डायनेमिक अपेंड. ओके. आता स्टॅटिक अपेंड म्हणजे काय? आता करतो मी डेटा लोड करतो एक 20चा, 21चा आणि 22चा. इन 2021चा हे करता लोड कर. बघा अजून DF4 अटेंडन्स टाका ना तुम्ही पण. ऑनलाईन जेवढे असतात त्यांनी ग्रुपवर टाका ना. D10 चालू आहे टाकणं, बाकीच्यांना पण टाका. ऑफलाईन टाकून द्यायचं. DF4 ना टाकून द्या ऑफलाईन. ओके. ठीक आहे. मग 3 डेटा लोड झाले, 20चा झालं, 21चा झालं, 22चा झालं. अपेंडची कंडिशन काय? ऑनलाईन एनीवन अपेंड जेव्हा करायचं तेव्हा एक कंडिशन आहे. काय कंडिशन? ऑनलाईन टेबल डेटा स्ट्रक्चर स्ट्रक्चर काय पाहिजे? टेबल स्ट्रक्चर काय पाहिजे? सेम पाहिजे.
तरच काय होतं, अपेंड होतं. ओके, आता सेल्स डेटामध्ये 2020 मध्ये सगळे कॉलमचं स्ट्रक्चर सेम आहे, नाव तर पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत. 2021 मध्ये पण सेम आहे, 2022 मध्ये पण सेम आहे. तेव्हा काय होणार, अपेंड होणार. फर्स्ट काय बघू आपण, स्टॅटिक अपेंड बघू. ओके, अपेंड वर क्लिक करायचं फर्स्ट. ठीक आहे, अपेंड क्वेरी ॲज अ न्यू. अपेंड क्वेरी ॲज अ न्यू आहे. आणि टेबल किती, तीन पेक्षा जास्त आहे, त्यामुळे 3 or more टेबल्स. काय करायचं, 2020चा ऑलरेडी आहे, 2021चा ऍड करायचा, 2022चा ऍड करायचा. ओके, आणि ओके वर क्लिक. झाला अपेंड, ऑटोमॅटिकली काय झालं, डेटा अपेंड झाला. ओके, बट जर मॅनेजर मला दिवसाला 10 फाईल पाठवत असेल, तर तुम्ही प्रत्येक फाईल त्या फोल्डरमध्ये टाकणार, मग इथं अपेंड करत बसणार का? नाही करत बसणार, राईट. तेव्हा वर्क होतं डायनॅमिक अपेंड. आता डायनॅमिक अपेंड म्हणजे काय, डायरेक्ट फोल्डर इम्पोर्ट करायचा, एक फोल्डर क्रिएट करायचा, त्यामध्ये सेल्स फाईल ठेवायच्या सगळ्या. ठीक आहे, ज्या सेल्स फाईल असतील त्या. आता मॅनेजरने तुम्हाला 100 फाईल देऊ द्या, त्या 100 फाईल आहे त्या फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट करायच्या. ओके, ते कसं करायचं, न्यू सोर्समध्ये जायचं, फोल्डरमध्ये जायचं, मोरमध्ये फोल्डरमध्ये जायचं, डायनॅमिक करणार, फोल्डरमध्ये जायचं. ओके, अँड देन कनेक्ट. कुठे फोल्डर आहे मला माहिती. ओके, ओके. सो फर्स्ट काय सिलेक्ट करायचा, फोल्डर 5 सिलेक्ट करायचा. ठीक आहे, काय करायचं, सिलेक्ट फोल्डर 5. कुठे आहे माझा, पॉवर बीआय डेस्कटॉप, डेस्कटॉपला पॉवर बीआय फाईल म्हणून. ओके, पॉवर बीआय फाईल, पॉवर बीआय ॲडव्हेंचर बॉक्स डेटा. ओके वर क्लिक करू, केलं, अँड देन ओके. आला पूर्ण डेटा, जेवढे फाईल्स आहेत तेवढे आले. देन ट्रान्सफॉर्म द डेटा. ओके, काय करायचं, ट्रान्सफॉर्म द डेटा. केलं क्लिक. मला कोणते कोणते फाईल पाहिजे, फक्त 20, 21, 22 सेल्सचा हवं आहे. त्यासाठी काय करायचं, नेम मध्ये जायचं, आणि इथं राईटला ॲरो आहे, त्या ॲरोवर क्लिक कर. इथं टेक्स्ट फिल्टर म्हणून ऑप्शन, टेक्स्ट फिल्टरवर क्लिक करून कंटेन्स. हे का करावं लागतंय मला, बिकॉज त्या फाईलमध्ये खूप फाईल्स आहेत, त्यामुळे ते टेक्स्ट फिल्टर करावं लागतंय. जर माझ्याकडे नुसती सेल्सची फाईल असती तर मला एवढं करायची गरज नसते. माझ्याकडे मल्टिपल फाईल्स आहेत त्या एका फाईल फोल्डरमध्ये, तेव्हा मला हे करावं लागतं. ओके, कंटेन्स, काय कंटेन्स करायचं आहे, फक्त सेल्स डेटा. ओके, जसं स्पेलिंग आहे तसं टाकायचं बरं का, सेल्स डेटा. सेल्स डेटा जेवढा असू दे, 25 काय पुढच्या 100 वर्षाचा असू दे, तरी तो अपेंड होणार आहे. लॅपटॉप स्लो असेल तर वेळ लागेल. ओके, आला ऑटोमॅटिकली. फिल्टर आउट काय केलं त्यांनी, फक्त सेल्स डेटा फिल्टर आउट केलं. सो 20, 21 बाकीचे फाईल्स कुठे झाले, गेले काय, काढून टाकले त्याने ऑटोमॅटिक. ओके, अँड देन इथं डबल ॲरो आहे, डबल ॲरोवर क्लिक करा. तुमचा पूर्ण डेटा ऑटोमॅटिकली अपेंड झाला. आता तुम्ही ह्या फोल्डरमध्ये कोणत्या पण सेल्सची फाईल टाका आणि इथं रिफ्रेशवर क्लिक करा, ती फाईल ऑटोमॅटिकली अपेंड झालेली असते. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर. सगळ्यांना खूप जणांना प्रॉब्लेम होता ऑनलाईन याच्यामध्ये अपेंडमध्ये. क्लिअर आता, येस येस. ओके. एकालाच का, बाकीचे
Yes, sir. हॅलो सर, ते एंटर डाटा करायचं काय एंटर डाटा करायचं ना का फर्स्ट काय करायचं, फर्स्ट न्यू सोर्स मध्ये जायचं, फोल्डर सिलेक्ट करायचा. ओके, फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर जिथं तुझा सगळ्या फाईल्स असतील त्या बघायच्या आणि तिथं नेम म्हणून एक ऑप्शन येईल, त्या नेमवर राईट क्लिक करायचं, टेक्स्ट फिल्टर मध्ये जायचं. ओके, टेक्स्ट फिल्टर मध्ये जायचं, फिल्टर कंटेंट्स, फिल्टर कंटेंट्स वर क्लिक करायचं आणि सेल्स डेटा टाकायचं, फाईलचं नाव टाकायचं सिंपल, हवी तर सेल्स डेटा टाकायचं, ऑटोमॅटिकली सगळ्या फाईल येऊन जातात. क्लिअर आता ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. What is the difference between merge and append? Append. Okay. अजून ऑनलाईन एनीवन? What is the difference between merge and append? अपेंड होरिझॉन्टल Merge काय? मर्ज मध्ये फर्स्ट अँड सेकंड कॉलम ऍड होत जातात आणि अपेंड मध्ये रो बाय रो ऍड होत जातात. ओके, असं बोलण्यापेक्षा असं बोलू शकतो का, जेव्हा मी मर्ज करेल, जेव्हा जॉईन करेल, तेव्हा जे व्हॅल्यू ऍड होतात ते कशा होतात, हॉरिझॉन्टली कॉलम ऍड होतात आणि जेव्हा मी अपेंड करतोय जे काय फाईल्स ऍड होतात ते कशा होतात, व्हर्टिकली. एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, व्हर्टिकली. ठीक आहे, आता जेव्हा मी मर्ज दे थांबा, आता इथं माझा सेल्सचा डेटा आहे. ओके, सेल्सचा डेटा आहे इथे. आता मला ह्याच्यामध्ये माझी प्रोडक्ट प्राइस आणायची. काय आणायची? प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट प्राइस कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट लुकअप नावाच्या टेबलमध्ये. प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट कॉस्ट, एव्हरीवन ऑनलाईन. Yes. ओके, मला ती प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट कॉस्ट इथं फेच करायची. कुठं फेच करायची? सेल्स डेटामध्ये फेच करायची. आहे की इथं माझी प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट कॉस्ट दिसती? नाही दिसत आहे. तेव्हा यूज होतात जॉईन्स. काय यूज होतात? जॉईन्स. जॉईन्स म्हणजे काय? एनीवन ऑनलाईन तुम्हीच सांगा. DA10 झाले तुमचं आता जस्ट जॉईन. जॉईन्स म्हणजे ओके, काय परत एकदा ऑनलाईन? Combine two or more tables based on common column. राईट, कंबाईन टू ऑर मोर टेबल बेस्ड ऑन द कॉमन कॉलम. जर त्या दोघांमध्ये कॉमन कॉलमच नसेल तर जॉईन होणार आहे का? नाही होणार. जेव्हा मला जॉईन करायचं असेल तेव्हा मी काय यूज करतो? मर्ज क्वेरी ॲज अ न्यू. मर्ज क्वेरी ॲज अ न्यू. मला कोणते दोन टेबल जॉईन करायचे का? कोणते दोन टेबल जॉईन करायचे? प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स डेटा. का जॉईन करायचे? प्रोडक्ट लुकअप का जॉईन करायचं सेल्सची? कारण मला काय पाहिजे? प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट कॉस्ट आणि प्रोडक्ट प्राइस हवी. ओके, सो काही इथं सिलेक्ट करणार. सेकंड प्रोडक्ट लुकअप. ओके, दोघांमध्ये कॉलम कॉमन कोणता आहे? कॉमन कॉलम कोणता आहे? प्रोडक्ट की. राईट, प्रोडक्ट की. इथे काहीतरी एक रिलेशन येतं लेफ्ट आउटर म्हणून. ओके, ओके वर क्लिक करतो. नल व्हॅल्यूज असतील. ओके, प्रोडक्ट लुकअप आलं इथे ॲरो येतोय. ठीक आहे, ॲरो येतोय, ॲरो क्लिक करा. आता प्रोडक्ट लुकअप मधले जेवढे कॉलम असतील तेवढे फेच झाले तर ऑटोमॅटिकली. कशामुळे झाले? जॉईन्स मुळे. हा, जॉईन्स मुळे. ओके, सो मला काय पाहिजे होतं? फक्त प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट कॉस्ट. सो मी काय सिलेक्ट करणार? प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट कॉस्ट. आता इथं खाली काय दिसतं? यूज ओरिजिनल कॉलम नेम एज अ प्रेफिक्स. म्हणजे त्याच्या हेडरला काय नाव येणार माहिती का? ज्या टेबल मधून आलाय आणि कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे ते पूर्ण येणार. ओके, मला काय पाहिजे होतं? प्रोडक्ट कॉस्ट अँड प्रोडक्ट प्राइस. ओके वर क्लिक करा.
आली ऑटोमॅटिकली. कुठून आले? प्रोडक्ट लुकअप मधून आले. प्रोडक्ट कॉस्ट, प्रोडक्ट प्राइस पण कुठून आली? प्रोडक्ट लुकअप मधून आली. क्लिअर? व्हॉट आर द टाइप्स ऑफ जॉईंट्स? Left outer joint, right outer joint, inner joint, full Okay. outer joint, Okay. What is inner left joint? anti-joint, What is inner joint? Online. common data from From both both tables. tables. ओके. जर दोन टेबल मध्ये काही कॉमन डेटा असेल तर ते रिटर्न काय करतो? तो फक्त कॉमन डेटा त्यामधला रिटर्न करतो. त्याला काय म्हणतो आपण? इनर जॉईंट. व्हॉट इज लेफ्ट आउटर जॉईंट? All data from left All table. data from left table. Right table. All data from the left table and matching data from the both table, right and left. What is left anti joint? Data from left table, it includes common table and right table data. Data only from the left table, excluding right table मधला डेटा आणि कॉमन डेटा. फक्त कॉमन डेटा आणि राईट डेटा मधला, राईट टेबल मधला डेटा सोडून फक्त लेफ्ट टेबल मध्ये जे असतील तेवढा डेटा रिटर्न करतात. राईट? व्हॉट इज राईट अँटी जॉईंट? Only data from the exclude Right. Only data from the right table, not matching, Right, not right, left right. table. Okay. What is full outer joint? all the All data that- from both tables. All Left and data right from data. the left and right table, both matching and unmatching. Okay. Clear? Join काय आलं? कसं करायचं ते काय आलं? Okay. Everyone? Online everyone? Types का आले? Yes. Yes. हे Yes. आपलं एक मेन राहिलं की राव, रोलिंग कॅलेंडर राहिलं ना, रोलिंग कॅलेंडर. ठीक आहे. ओके. रोलिंग कॅलेंडर घेऊन थांबू राव. नेक्स्ट लेक्चरला घेऊ. डेटा मॉडेलिंग पासून स्टार्ट करू. डायनॅमिक अपडेट. ओके. आता जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता, फर्स्ट टास्क तुमचा ऑलवेज क्रिएट अ रोलिंग कॅलेंडर. काही काय काय डेटामध्ये कॅलेंडर प्रेझेंट नसतो. ऑलवेज असेलच असं नाही. ओके. आजची डेट काय? 21 तारीख. मला 21 पर्यंतचा डेटा, म्हणजे 21 पर्यंतचा डेट नावाचा एक टेबल हवाय. काय आली कंडिशन? कसं का? ऑनलाईन ब्लॅक क्वेरी. वगैरे ब्लँक क्वेरी. ओके. ब्लँक क्वेरीवर क्लिक केलं. आता बोला. हा, सोर्स क्रिएट करावं लागेल. इक्वल टू सोर्स क्रिएट करावं लागेल. हॅशटॅग. सोर्स म्हणजे एम कोड ऑलवेज स्टार्ट्स विथ Hash, इक्वल टू अँड हॅश हॅशटॅग. date, इक्वल टू हॅशटॅग. येस. फर्स्ट सोर्स क्रिएट करावं लागेल. सोर्स म्हणजे काय? कुठल्या तारखेपासून हवा आहे तुम्हाला, त्याला काय म्हणतो आपण? सोर्स म्हणतो. ओके. सांगा. डेट Source. यूज करणार, बरोबर? Date. 1 तारीख. सो फर्स्ट काय टाकणार? इयर, देन Year. डेट, Month. मंथ. Month. एंटर दाबू. सोर्स क्रिएट झाला ऑटोमॅटिकली. आता 1 तारीख क्रिएट झाली. नेक्स्ट क्लिक ऑन द एफएक्स. एफएक्स म्हणजे काय? फंक्शन असते तिथं सगळे. ओके. त्यामुळे FX. कट करायचं. हा, ते हा, इक्वल टू बोला. का लिस्ट डॉट डेट्स? List dot. का लिस्ट डॉट डेट्स ऑनलाईन? list Why करायचं, date, आपल्याला एक लिस्ट क्रिएट करायची, source राईट? person. एक पूर्ण लिस्ट करायची. त्यामुळे काय करायचं इथं? लिस्ट डॉट डेट. Dates. लिस्ट डॉट डेट्स. बरोबर आहे काय? माझं सजेशन नाही. बरोबर सर. LCAP. नका विद्या. हा,
आता सोर्स तुम्ही म्हणताय त्यामुळे लिहितोय सोर्स. नेक्स्ट वाय नंबर डॉट फ्रॉम. कुठून पाहिजे आपल्याला? सोर्स पासून पाहिजे आपल्याला. Source पासून कुठपर्यंत पाहिजे? आत्तापर्यंत पाहिजे. आत्ता म्हणजे काय झालं? करंट सिच्युएशन आहे तुमची. करंट सिच्युएशन म्हणजे काय? नाव. त्याचे कोणतं फंक्शन यूज करणार? लोकल डेट टाइम. लोकल नाव डॉट डेट टाइम डॉट Date time dot लोकल local. नाव. राईट. Local. सो डेट टाइम डॉट नंबर लोकल नाव. राईट. नंबर डॉट डॉट फ्रॉम. बरोबर. डेट टाइम डॉट लोकल डॉट लोकल नाव. कुठपर्यंत हवंय मला? सोर्स. सोर्स पर्यंत आपण क्रिएट केलं. सोर्स आत्ताची तर इन्फॉर्मेशन मिळाली. कशा थ्रू मिळाली मला? डेट टाइम डॉट लोकल नाव थ्रू मिळाली. पण कुठपर्यंत पाहिजे मला? माझ्या सोर्स पर्यंत. सोर्स मध्ये तारीख काय? 1 तारीख 26 जानेवारी. सॉरी 26/1 तारीख. ओके. सो नंबर डॉट फ्रॉम कुठपर्यंत? सोर्स पर्यंत. सोर्स. हॅलो सोर्स. देन ड्युरेशन फक्त. शुअर. हॅशटॅग ड्युरेशन. थोडं ड्युरेशन. ओके. देन 1, 0,0,0. What is the use of 1,0,0,0,0? Online. What is the use of 1,0,0,0,0? टाइमचा आहे काहीतरी सर, आठवत नाही. 1 म्हणजे काय? डेट तुमची एका मागे एक चेंज व्हायला पाहिजे, त्यामुळे 1. मंथ लगेच चेंज व्हायला पाहिजे का? नाही. पूर्ण 30 तारखेपर्यंत चालायला पाहिजे, त्यामुळे 0. नेक्स्ट इयर चालायला पाहिजे कंटिन्यू 0. आणि नेक्स्ट टाइम 0. त्यामुळे 1,1,0. एंटर. कॅलेंडर तयार झाला. काय तारीख आज? 21/23. 21/3 आली का? 21/3 आली का? आता जर तुम्ही प्रोडक्ट लुकअप मध्ये त्या डेटला काही अपडेट करा. जर तुम्ही ह्याच्याशी लिंक केलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला त्या डेट रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल. अंडरस्टूड एव्हरीवन? आता ही लिस्ट आहे, मला त्या टेबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी काय करणार मी? राईट क्लिक आणि टू टेबल. नन. काहीच नाही. डायरेक्ट ओके. आधी क्वेरी होती, आता टेबल मध्ये कन्वर्ट झालं ऑटोमॅटिक. कॉलम सगळ्यांना ऑनलाईन क्लिअर आतापर्यंत? येस सर. येस सर. बेसिक्स क्लिअर झाले आता? एव्हरीवन बोला रे. सगळ्यांनी रिप्लाय द्या ना. 1 की 2च रिप्लाय देतात. बाकीचे काय झोपलेत का? येस सर. छान. साक्षी चार्जर? येस सर. ओके ठीक. सगळ्यांना काय आलं? पुढच्या लेक्चरला डेटा मॉडेलिंग अँड टॅक्स. फर्स्ट पार्ट होईल डेटा मॉडेलिंगचा. अर्धा तासात घेऊ आणि पुढचा टॅक्स. चालेल? थांबवता आपण कंटाळा. येस. ओके. ऑनलाईन क्लिअर? येस सर. केव्हा येणार? नेक्स्ट सॅटर्डे नाही तर फ्रायडेला बघू ना आपण. चालेल का? हो चालेल. बिग डे. हो चालेल. चालेल. किंवा D8 यांचं डॅक्स चालू होतं, त्यांच्याकडून बसू शकता तुम्ही. 11:30 ते 12:30 लेक्चर असतं मॉर्निंग. ओके सर. जर पॉसिबल होत असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही बसू शकता.
सेम लिंक ओके असते सर, लिंक सेंड करा ना. हीच असणार सेम लिंक. ओके सर. ओके. त्यांचं डायरेक्ट चालू होणार आहे मंडे पासून, तुम्ही जॉईन करू शकता त्यांना शिकायचं असेल तर. ओके, 11:30 ते 12:30 लेक्चर आम्ही शिकवतो, दुसरं कोण शिकवतो. आवडलं लेक्चर आजचं ऑनलाईन? हो सर. मेन म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं, दॅट्स इट, बाकी काय नाही. थोडं ब्रशअप मिळालं असेल सगळ्यांना. डाऊट्स क्लिअर होतात ना आता? गुड. सगळ्यांचा फीडबॅक घेतो, थांबा मी किती जण आहेत, 37 जण. अभिषेक वाडकर, हाऊ डू यू फील? ए अभिषेक वाडकर, हॅलो. हाऊ डू यू फील आफ्टर अटेंडिंग टुडेज लेक्चर? आणि सगळी लिव्ह करायला लागली एक एक. आशिष कावडे, आशिष छान झालं सर रिव्हिजन आज. गुड. दिव्या? Yes, sir. All doubt clear. ओके. इशिता? Yes, sir. It was good. ओके. कल्याणी? कृष्णा? कुणाल? चांगलं आहे सर. महेश? Yes, sir. It was good. ओके. निकिता? Yes, sir. Doubts are clear and very understanding lecture. प्रांजली? Yes, sir. It's good. प्रसाद? प्रसाद आता बोलत नाही, तेव्हा बोलत असतात ते. प्रथमेश? प्रतीक? भारी वाटलं सर. सगळे म्हणतात चांगलं झालं बर बाबा बर. प्रतीक, प्रीतम, राहुल, रसिका? लेक्चर चांगलं झालं, याच्या आधी नव्हतं. हा, ह्याच्या आधी होत होतं ना, होत होतं ना ह्याच्या आधी पण लेक्चर चांगले. रोजच होते की सर? रोज होत काय ना. होत होते सर, होत होते. चलो, आपण भेटू आता डायरेक्ट मंडेला. ओके, 8 मंडेला डायरेक्ट चालू करायचा. सगळे ज्यांना काय म्हणतात पॉसिबल होत असेल ना ऑफलाईन यायला, त्यांनी या ऑफलाईन डायरेक्ट चालू करायचं आपल्याला. ठीक आहे, मग सगळे हवेत मंडे पासून. हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके. येस. इफ सर आम्ही कोणाला वर्किंग असतो. वर्किंग असता का, मग ऑनलाईन करू शकता का? हो, ऑनलाईन करू शकतो. ऑनलाईन करा ना, काय प्रॉब्लेम. इफ कोणाला रिव्ह्यू टाकायचे असेल ते ग्रुपवर टाकू शकतात आपल्या. ओके, माझ्या रिगार्डिंग काय वाईट चांगलं काही असेल ते, शिवाय द्यायच्यात द्या, काय प्रॉब्लेम नाही. काय रिव्ह्यू असेल ते ग्रुपला टाका. DA4 चं कम्प्लीट झालंय ना ऑलमोस्ट, DA4 टाकून द्या. ओके, सरांना त्या गोष्टी आता सर भारी शिकवलंय सर. बर. कुठला आहे तू, कोल्हापूर का? कोल्हापूरचा आहे का रे? कोण बोलला? मला लँग्वेज तशीच वाटली मला प्रॉपर कोल्हापूर. नाही सर, आता अजून थोडे डाऊट क्लिअर झाले आमचे. तुमचे डाऊट्स क्लिअर होणं इम्पॉर्टंट आहे. दररोज लेक्चरला बसून काय काय करणार, नुसतं लेक्चरला बसून तर डाऊट्स क्लिअर नाही करणार, राईट? हो सर. इंटरव्ह्यूला आहे ना मग आता बास झालं की किती अभ्यास करता. सर ऑनलाईन घेणार नाही का? प्रसाद तू ऑफलाईनच आहे, मला ऑफलाईन इंटरव्ह्यू. कोण मी सर? हा, प्रथमेश तू देऊ शकतो तू ऑनलाईन, काय प्रॉब्लेम सर माझं पण ऑनलाईनच घ्यावं. नाही, तू ऑफलाईन जायचा. ठीक आहे सर, चालतंय. कधी येता इंटरव्ह्यू, तुम्ही कधी येताय ऑफलाईन? ठीक आहे, मला बास किती अभ्यास करायचा आता, केलाच नाहीये काय तुम्ही राव. परत मी सुट्टीवर गेला की भेटायचो ना तुम्हाला, कायम तर सुट्टीवर गेला की भेटायचं नाही. असं लवकर या इंटरव्ह्यूला सगळे पास. काही विचार डोक्यात माझ्या. बाय. अरे मोठी ऑफर